सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिन तुला भवानी आई रोडगावा हिन तुला रोडगावा हिन तुला भवानी रोडगावा हिन तुला रोडगावा हिन तुला भवानी रोडगावा हिन तुला सासरा माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवे त्याला भवानी आई रोडगावा हिन तुला तिकडेच खपवे त्याला भवानी रोडगावा हिन तुला रोडगावा हिन तुला भवानी रोडगावा हिन तुला सासू माझी जात करते सासू माझी जात करते सासू माझी जात करी सासू माझी जात करते लवकर निरदळी तिला भवानी आई रोडगावा हिन तुला लवकर निघालेला भवानी रोडगावा हिन तुला लवकर निघालेला भवानी रोडगावा हिन तुला जाऊ माझी फडफड बोलते सासू माझी फडफड बोल जाऊ माझी फडफड बोलते जाऊ माझी फडफड बोल ए बोलके करगे तिला भवानी आई रोडगावा हिन तुला मुलगी करगा दिला भवानी रोडगावा हिन तुला रोडगावा हिन तुला भवानी रोडगावा हिन तुला नंदेच कार्ट किरकिर करत नंदेच कार्ट किरकिर करत नंदेच कार्ट किरकिर करत नंदेच कार्ट किरकिर करत ए खरोज होऊ दे त्याला भवानी आई रोडगावा हिन तुला खरोज होऊ दे त्याला भवानी रोडगावा हिन तुला खरोज होऊ दे त्याला भवानी रोडगावा हिन तुला दादला मारून आहुती दे दादला मारून आहुती दे दादला मारून आहुती दे दादला मारून आहुती दे ए मोकळी करगे मला भवानी आई रोडगावा हिन तुला मोकळे करगे मला भवानी रोडगावा हिन तुला रोडगावा हिन तुला भवानी रोडगावा हिन तुला ए सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे भवानी आई रोडगावा हिन तुला भवानी आई रोडगावा हिन तुला रोडगावा हिन तुला भवानी रोडगावा हिन तुला रोडगावा हिन तुला भवानी रोडगावा हिन तुला एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एका जनार्दनी सगळेच मरू दे एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगावा हिन एकटीच राहू दे मला भवानी रोडगावा हिन तुला रोडगावा हिन तुला भवानी रोडगावा हिन तुला एका जनार्दनी सगळेच जाऊ दे जनार्दनी सगळेच जाऊ दे एका जनार्दनी सगळेच जाऊ दे जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगावा हिन एकटीच राहू दे मला भवानी रोडगावा हिन तुला रोडगावा दे मला भवानी रोडगावा हिन हे सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला हे सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिन तुला भवानी आई रोडगावा हिन रोडगावा हिन तुला भवानी रोडगावा हिन तुला रोडगावा हिन तुला भवानी रोडगावा हिन तुला हरी विठोबा रखुमाई जाई रखुमाई
मुबारक हो माए मुबारक हो माए मुबारक हो माए मुबारक हो माए सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचं विठ्ठला 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 जगत गुरु तुकाराम माता की जय बोलो रे भाई सब संतन की जय विठाला 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 विठ्ठला बोला कुंडली कवरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की आई जगदंबा मोटा देवी माता की श्री संत भगवान बाबा की संत वामन भाऊ महाराज की श्री संत खंडू बाबा महाराज की सद्गुरु भीमसिंह महाराज की सद्गुरु जोग महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा येन तुला सासरा माझा गावी गेला तिकडेच खप्पवी त्याला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा येन तुला सासू माझी जात करती लवकर निर्दळी तिला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगाबाईन तुला जाऊ माझी फडफड बोलते बोडकी करगे तिला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगाबाईन तुला नंदीच कारट किरकिर करत कोणाचं नंदीच कारट किरकिर करत खरूज होऊ दे त्याला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगाबाईन तुला दादला मारून आहुती देईन दादला मारून आहुती देईन मोकळी कर गे मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगाबाईन तुला एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला
सत्वर पावगे मला भवानी आई रुडगावाई न तुला समचरण सरोजम सांद्रनिलांबुदावम जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि जोडून या कर चरणी ठेवितो माझा परिसावी विनंती माझा पंढरीनाथा परिसावी विनंती माझा पंढरीनाथा माझ्या पंढरीनाथा परिसावी माझ्या पंढरीनाथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा जीवोद्धराथावतारं कलंकांक तेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशबाधापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ
जेने केला पुरुषार्थ सर्वांनी हात जोडा. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देका, जिथे जन्माला गुणातीत एका, जयाचे नेनामे चुके जन्म व्यथा. नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा, शरण शरण एकनाथा, पायी माता ठेविला नका पाव गुण दोष, झालो दास पायाचा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. त्याचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता. अष्टसिद्धीणोणि दिके दाता, असवर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पास, सदा रघु रघुपति के दास. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. हे दुख भांजन मारुति नंदन, हे दुख भांजन मारुति नंदन. सुन लो मेरी बात, विनती बारंबार, बड़ा सुत विनती मला भवानी आई रोडगा बाईन तुला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी असणारे शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचा हा 7 चरणाचा अभंग असून हा अभंग भारूड प्रकरणातील आहे. विठ्ठला विठ्ठला नाथ महाराज या अभंगामधनं काय सांगतात तर नाथ महाराज म्हणतात सत्वर पावगे मला. हे आई जगदंबे, हे मोठा देवी माता. नाथ महाराजांना मागायची काय, नवस करण्याची काय गरज नाही, पण सासूर वासनीचं रूपक करून नाथ महाराज आजच्या अभंगामध्ये आई समोर नवस करतात. काय ती सासूर वासिनी आई जगदंबा माता समोर जाते आणि आईला म्हणते, हे आई सत्वर पावगे मला. सत्वर म्हणजे लवकर, तू मला लवकर प्रसन्न हो. जर तू मला लवकर प्रसन्न झाली तर काय, रोडगा वाईन तुला. रोडगा वाईन, रोडगा कोणता तर मी पुढे जाऊन सांगेल. आता हा भावार्थ सांगतो फक्त. सत्वर पावगे मला भवाने, रोडगा वाईन तुला. आई जगदंबा माता जर तू मला प्रसन्न झाली तर मी तुला रोडगा वाईन. वाहीन, वाहिला नाही म्हणली, वाहते पण नाही म्हणली, आणि काय म्हणली, वाहीन. म्हणजे तू जर मला प्रसन्न झाली तर मी तुला रोडगा वाईन, भविष्यवाचक क्रियापद. पण त्याच्यासाठी काय कर, सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. जो माझा सासरा आहे ना तो आता गावाला गेलेला आहे, त्याला तिकडच खपव, वापस येऊ देऊ नको. हा झाला दृष्टांत. पण सासरा कोणता तर या देहामध्ये दंभ नावाचा सासरा आहे. कोणता, एकदम सोपं कीर्तन आहे, सर्वांच्या लक्षात येईल असं सांगण्याचा प्रयत्न करतो. दंभ नावाचा सासरा, या देहामध्ये जो दंभ आहे तो या देहातून गेलेला आहे, त्याला परत येऊ देऊ नको, तिकडेच खपव. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपावी त्याला. परत पुढच्या चरणामध्ये ही सुवासीन म्हणजे नाथ महाराज या सुवासीनचं रूपक घेऊन काय करतात,
सासू माझी जाच करती, पहिले कोण? सासरा, आता सासू. सासू माझी जाच करती, लवकर निर्दळी, तिला इतका सासूरवास करते. ही जी माझी सासू आहे ना, या संसारामध्ये इतका सासूरवास करते महिला मंडळ, तिला लवकर निर्दय म्हणजे लवकर त्याची विल्हेवाट लाव. पण सासू कोण? तर कल्पना नावाची या देहामध्ये सासू आहे, जी मनामध्ये सतत संकल्प विकल्प मनामध्ये आणत असते. त्या कल्पनेच्या मागं मी पळून पळून दमून गेले हो. इतकी कल्पना माझ्या मनामध्ये येते, काय सांगणार आहे जगदंबे माता. जर तू ही कल्पना नावाची सासू जर या देहातून लावली तर मी तुला रोडगा बाईन. सासू माझी जाच करती, लवकर निर्दाळी, तिला पुढच्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात, जाऊ माझी फडफड बोलती. जाऊ जाऊ कळतील ना सगळ्याला. जाऊ जाऊ माझी फडफड बोलती, बोडखी करगे तिला. जाऊ नाम इच्छा, या देहामध्ये जी इच्छा उत्पन्न होती ना, तिला एकदाची बोडखी करून टाक. म्हणजे बोडखी करून टाक म्हणजे काय? तिचा नवरा. जाऊ म्हणजे कोण? आणि तिचा नवरा म्हणजे हिचा दीर. दीर म्हणजे काम. जाऊ माझी फडफड बोलती, बोडखी करगे तिला. जर तू तिला बोडखी केले तर जी मला फडफड बोलती ना, ती तिची बोलण्याची पद्धत बंद होऊन जाईल. जर तू असं केलं तर तुला भवानी आई रोडगा बाईन तुला. पुढच्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, नंदेचं कारट किरकिरी करत, ननंद जी कधी आनंद देत नाही अशी. चुकीचं बोललो का? नंदेचं कारट किरकिरी करत, खरूज होऊ दे त्याला. खरूज तर सर्वांना माहिती आहे, आता नाही होत, पूर्वी व्हायची. ननंद जी आहे, ननंद सांगून गेलो, ही कधी, आणि तिचं जे पोरगा आहे ते द्वेष नावाचा मुलगा आहे. आणि ननंद जी आहे ना, ती ममता आहे. या देहातली ममता आणि द्वेष घाल आई जगदंबा माता. जर तू हे दोन्ही घातले तर मी तुला रोडगा बाईन. नंदेच्या कारटा किरकिरी करत, खरूज होऊ दे त्याला. दादाला मारून आहुती देईन जो माझा नवरा आहे. दादाला नाम नवरा, तिचा पती. दादला म्हणजे कोण? या देहामध्ये जो अहंकार रूपी दादला आहे. दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला. इतकी या सासूरवासाला कंटाळे ना मी, हे आई जगदंबा माता. या संसाराला इतकी कंटाळे. या दादुल्यासोबत मी लग्न केलं, याच्यासोबत लग्न केलं, अहंकारासोबत लग्न केल्यामुळं जो दंभ आहे तो माझ्या मागं लागला, जी कल्पना आहे ती माझ्या मागं लागली. पुढं कोण आहे? जी इच्छा आहे, जो काम आहे तो माझ्या मागं लागला. जाऊ, नंतर ननंद, जी ममता आहे ती पण माझ्या मागं लागली. पण कोणामुळे लागली? याच्यासोबत लग्न केल्यामुळं. कोणासोबत? दादुल्यासोबत, नाम अहंकारासोबत. दादुल्या मारून आहुती देईन, मोकळी कर गे मला. सत्वर पाव गे मला, भवानी आहे रोडगा बाईन तुला. नाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, हे आई जगदंबा माता, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीचं राहू दे मला. सगळे जाऊ दे. हे जे मी आता जे अभंगामध्ये तुम्हाला सांगितले, दंभ नाम सर्व 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 जाऊ दे. एकटीच राहू दे मला. एकटी का राहू दे? जर मी एकटी राहिले तरच मला तुझी प्राप्ती होईल. जर मला तू एकटीला ठेवलं तरच मी तुझ्या स्वरूपामध्ये विलीन होईल, तरच मला मुक्त अवस्था प्राप्त करून घेता येईल. पण कधी? एकटी असल्यावर. म्हणून एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. सत्वर पाव गे मला, भवानी रोडगा बाईन तुला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल सर्वांच्या समोर आता जो ठेवला भावार्थ तो या भारुडाचा आहे. आता अभंगाचा अर्थ तर मी सर्वांना सांगितलं. आता 8:05 झाले, सॉरी 9:05. आता ज्यांना कोणा ड्युटीला जायचं असेल, ज्यांचे कोणाचे मिस्टर कामावरून यायचे असेल, जेवायचे बाकी असते, ते आता गेले तरी
चालेल. माझ्या कीर्तनात उठलं तरी चालतं आणि बसलं तरी चालतं, फक्त उठून इकडं नाही यायचं, तिकडंच जायचं. ज्यांना भावार्थ मी सांगितलेला आहे बसा खाली. गुरुजी नको, उठलं तरी चालतं आणि बसलं तरी चालतं. भावार्थ मी जसा मला माझ्या बुद्धीला सांगता आला त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा आपला हा सालाबादप्रमाणे चालत आलेला शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त गेले आपण 17 वर्षापासून हा सोहळा करत आहोत. हा जो आपण जगदंबेचा उत्सव आहे, जो आपल्या मोठा देवी मातेचा जो आपण हा नवरात्र उत्सव करतोय, गेले 17 वर्षापासून करत आलो आणि आपण या वर्षी 18व्या वर्षामध्ये आहे. 18व्या वर्षाच्या 5व्या दिवसामध्ये का चुकलं, 6वा आहे का, 5वा, काय हरकत नाही, 5व्या दिवसामध्ये आपण आहोत. खूप मोठ्या आनंदाने आपण हा उत्सव करतो. एवढ्या सिटीच्या भागामध्ये, एवढ्या शहराच्या भागामध्ये आपण एवढा मोठा उत्सव साजरा करतो. तुम्हाला द्यावे तेवढे खूप खूप धन्यवाद आहेत. ज्यांच्या आशीर्वादाने ते सर्व आपले संत मंडळी, श्री संत भगवान बाबा असतील, श्री संत वामनभाऊ महाराज असतील, खंडोबाबा असतील, भीमसिंह महाराज असतील, आदी करून सर्व संत मंडळी जे आपल्या संप्रदायामध्ये झाले, या सर्वांच्या आशीर्वादाने आपला हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्याचबरोबर जे मार्गदर्शन या सप्त्याला लाभले गेलेले आहे ते हरिभक्तपरायण वसंत केंद्रे महाराज, नवनाथ बडे महाराज, बबनराव चौरे महाराज, मदन नामदेव सानप, विष्णुपंत प्रल्हाद खेडकर, प्रभाकर विठ्ठलराव बडे, शहादेव नाना फुंदे, गोरक्ष ज्ञानोबा खेडकर, अरविंद साहेबराव पालवे यांच्या अशा कुशल मार्गदर्शनाखाली आपला हा अखंड हरिनाम शारदीय नवरात्र उत्सव चालत आहे. म्हणून आनंद वाटला इथं आल्याच्या नंतर आई जगदंबेचं दर्शन झालं. सुंदर असं पवित्र असं आपलं वातावरण आहे. इकडं आई जगदंबेचं मंदिर आहे, इकडं संत आपल्या सर्व संत मंडळी, भगवान बाबा वामामृत सर्व संत मंडळीचं इथं मंदिर आहे. आणि समोर माझ्या बजरंगबली आहे. बजरंगबली असल्या कारणाने मी काय आता घाबरत नाही. मला जर काही झालं तर तिकडं गदाचे अण्णा. म्हणून सुंदर असं वातावरण आहे. या कीर्तन साथी करता आपल्या परिसराचं भूषण, आपल्या सर्व संप्रदायाचं भूषण असलेले सर्व वारकरी मंडळी ज्यांनी सुंदर अशी पहिली चाल गायली असे असणारे हरिभक्तपरायण आमचे या साईडला जे होते ते आमचे कुदळे गुरुजी, सुंदर अशी चाल गायली, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर इकडच्या साईडला होते आमचे अण्णा, अण्णालाही खूप खूप धन्यवाद. सुंदर असं गायन आहे आणि सर्व क्लासिकल मंडळी आहेत महाराज. सर्वांना संगीतातले हे रत्न आहेत, कारण की ते लगेच ओळखू येतं ज्याला कळतं त्याला. म्हणून हे सर्व संगीतातले रत्न मंडळी आपली इथं आहेत. आता तुमच्या दोघांचे नाव मी चालीत ऐकले होते, तुमची माझी काही ओळख नाही, पण आता जे राहिले, तुमचं नाव काय गुरुजी? बारगळ महाराज. बारगळ महाराज. बारगळ महाराज. त्यांचाही आवाज सुंदर आहे. आपले असे संगीत रत्न असणारे बारगळ महाराज. सुनील तौर महाराज. तौर महाराज. तरुण महाराज. दौंड महाराज. तौर 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 महाराज. आपले केंद्रे बाबा, केंद्रे बाबा पण उपस्थित आहेत. तुम्ही खाली बसले तरी चालेल. हा, मग पायाला मुंगे आहेत त्यांच्या. पायाला मुंगे आहेत. बरं, केंद्रे महाराज उपस्थित आहेत. त्याचबरोबर इकडे आपले सर्व भजनी मंडळ, तुमचं कांबळे महाराज. कांबळे महाराज. कांबळे महाराज. कांबळे बाबा, कांबळे गुरुजी उपस्थित आहेत. त्याचबरोबर निक्कम महाराज. निकम महाराज, नागरे महाराज. नागरे महाराज, देशमुख महाराज. देशमुख महाराज आमचे इनेकरी बाबा. आणि तिकडे दोन दोन इनेकरी, एक पाऱ्याचा आणि एक कीर्तनाचा. बरोबर ना. त्याचबरोबर सर्व इथं बसलेले मान्यवर मंडळी, इकडे सर्व सांप्रदायिक क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुतुल्य मंडळी तुम्ही समोर माझ्या बसलेला आहात. त्याचबरोबर रोज आपल्या इथे पकवानाची सेवा करणारे हरिभक्तपरायण आमचे ज्ञानेश्वर माऊली आव्हाड आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आहे. आणि आमचे गुरु म्हणले तरी हरकत नाही. आता मी पुढं सांगेन गुरु का म्हणायचे असे असणारे आमचे माऊली आहेत. त्याचबरोबर रोज आपल्याला पकवानाची साथ देतात असे असणारे आमचे सोमनाथ महाराज वाघ. आत्ताच आमचे गुरुबंधू आलेले राहुल महाराज होरशीळ. त्याचबरोबर आज विशेष उपस्थित म्हणजे मीच बोलून घेतलं, सांगायला काही नाही हरकत, असे असणारे आमचे कृष्ण महाराज. आपल्याच परिसराचं वैभव आहे, त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. कृष्ण महाराज आज या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांची सुंदर अशी सिस्टीम आहे. दादा एक नंबर सिस्टीम आहे. खूप खूप धन्यवाद. कारण की काय होतं,
काही काही सिस्टीमवाले आपण जर कीर्तन करायला लागलो माऊली की आपल्यालाच कळत नाही इथं कीर्तन चालू आहे की तमाशा. का तमाशात काय असतो गणेश महाराज? तमाशात इथं कोणीच तमाशात गेलं नाही. वा 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 धन्यवाद आहे बरं का. तमाशात फक्त असं ऐकून आहे, मी नाही गेलो, पण आमच्या दादाने एकही शिट्टी वाजू दिली नाही आणि वाजू पण देणार नाही. असे सिस्टीमवाले दादा, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. ज्या आज या कीर्तन शूटिंगसाठी आलेले आमचे हरिभक्त परायण ऋषिकेश दादा बदनापूरवरून आले. आपल्या चॅनलचं नाव काय? गरजा महाराष्ट्र माझा असं ज्यांचं सुंदर असं चॅनल आहे, फॉलोअर्स भरपूर आहे. जरी आपल्याला आज कीर्तन नाही लक्षात राहिलं तरी तुम्ही यूट्यूबला, इंस्टाग्राम, फेसबुक कुठं जरी अनिरुद्ध महाराज शिंदे टाकलं, हे कीर्तन तर येईल, पण दुसरे पण कीर्तन तुम्हाला म्हणजे प्रौढी नाही मिरवी, पण जरी एखाद्याला वाटलं बा महाराजांनी अभंग घेतला होता, आपल्याला परत ऐकायची इच्छा आहे. म्हणून आमचे ऋषिकेश दादा आहे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. हार्मोनियमवाले गुरुजी आंभोरे बाबा सुंदर असे हार्मोनियम वाजवतात. सर्वांचे नाव का घेतो माहिती आहे का? एकाचं घेतलं आणि एकाचं राहिलं तर खूप फजिती होती महाराजाची. आणि आज या कीर्तनाचे जे यजमान आहेत आमचे माऊली महाराज यांचे मोठे बंधू भैरवनाथ ट्रान्सपोर्टचे सर्व आमचे गणेश महाराज आव्हाड, महाराजच म्हणतो कारण की भाऊ महाराज आहे ना, आमचे गणेश महाराज आहेत. म्हणून अशी इथं सेवा खूप भरपूर आहे महाराज. जर आपण पत्रिका बघितली ना गुरुजी अण्णा, भरपूर यादी मंडळी महाराज एकदम शूर आणि दाते, सर्वांची सेवा भाव इथं आपल्याला बघायला मिळतो. म्हणून सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. इथं सर्व मान्यवर मंडळी, आता जर कोणाचं नाव राहिलं असेल तर माफी मागतो. त्याचबरोबर आमच्या ज्या महिला मंडळ आहे भरपूर संख्येने उपस्थित आहेत, तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि आता आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तनाकडे वळतो. अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती. बोध परणी घेऊनी हाती, बोध परणी घेऊनी हाती, सत्वर पावगे मला भवानी आहे रोडगावा येन तुला. नाथ महाराजांचा हा 7 चरणाचा अभंग आहे आणि भारुड या प्रकरणातील आहे. मला इथं येण्याचा योग, आई जगदंबेचं दर्शन करण्याचा योग, तुम्हा सर्वांचं दर्शन करण्याचा योग ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला. कारण की ज्यांनी इथं बोलवलं त्यांचं कमीत कमी लोकांना कळलं पाहिजे ना कोणी बोलवलं का. जर कीर्तन चांगलं नाही झालं तर त्यांना विचारायला हवं, आणि चांगलं झालं तरी विचारायला. असे असणारे आमचे प्रभाकर सर बडे, बरोबर ना, यांच्या माध्यमातून तसेच माऊलींनी बी फोन केला आणि त्यांना सांगणारे आमचे आव्हाड सर, म्हणजे त्यांचे जावई. कसं काय सांगण्याचा योग आला अण्णा? सोनाईला माझी दत्त जयंतीची म्हणजे गुरुचरित्राची कथा चालू होती आणि त्या कथेमध्ये सर होते. सर म्हणले महाराज तुमचं एक कीर्तन मला ठेवायचं आहे. आणि कुठं म्हणलं? कुठं? ते म्हणले संभाजीनगर. म्हणे मोठा देवी मंदिरात. म्हणलं मोठा देवी मंदिरात? कारण की मी इथं एकदा येऊन गेलेलो आहे, पण हा सप्ताह इथं नव्हता, पलीकडं होता. मोठं असं व्यापक असं रूप होतं त्याला. आता बी व्यापकच आहे, उलट आता पावसा पाण्याची व्यवस्था सुंदर झालेली आहे. त्यावेळेस जर पाऊस आला असता तर मंडप भिजल्यावर कार्यक्रम करता येत नव्हता, पण आता सुंदर भव्य दिव्य असा इथं सभामंडप झाला.
पण कोणाबरोबर आलं तर आमचे गुरुवर्य महामंडलेश्वर 1008 स्वामी त्रिवेंद्रानंद सरस्वतीजी महाराज यांच्याबरोबर मी इथं आलेलो आहे. म्हणून मला इथं आल्याच्या नंतर खूप आनंद वाटला. का तिथं सर्व परिचित मंडळी महाराज, जरी नाव पाठ नसले तरी तोंड ओळख आहे. म्हणून आपला असा सुंदर असते घरी आपुले सत्तेची माहेरी, करावे तैसी आपण करी, भीड न धरी चुकल्याची. जावे माहेरास हेरी सर्व काळास, हेरी सर्व काळास, हेरी सर्व जावे माहेरास भेटी सर्व काळ आश. सर्वांना अपेक्षा आहे मला माहेराला जायचं, बरोबर ना गुरुजी? सर्वांची अपेक्षा आहे मला माहेराला जायचं. तुकोबारायांनी सुद्धा सांगितलं, वावरे विच्छा वसे घरी आपुले सत्तेची माहेरी. सर्वांची अपेक्षा आहे माहेर. जर आणखी सोपं करायचं जर म्हणलं तर माहेर म्हणजे स्वातंत्र्य आणि सासर म्हणजे परतंत्र, बरोबर ना? स्वातंत्र्य आणि परतंत्र. जे माहेरामध्ये गेल्याच्या नंतर बघा, सासूरवासीन जर सासूरवास करून जर माहेराला गेली महिला म्हणते, तुम्ही किती वाजता उठतात? तुमच्या मनाला वाटन तेव्हा उठतात. बरं, उठल्याच्या नंतर स्वतःच्या हाताने चहा करतात का? अजिबात नाही. आईला सांगतात चहा दे, नंतर जेवण दे, सर्व काय करतात आईला सांगतात. फक्त तिथं जाऊन आराम करतात. म्हणजे तुम्ही तिथं गेल्याच्या नंतर चुकलं जरी तरी तुम्हाला त्रास होत नाही. म्हणजे चुकलं जरी जिथं क्षमा होते ती आहे माहेर. आणि सासरला करून बघा बरं असं. आता करू शकतात, पूर्वीच्या काळी नव्हतं. आता ज्या सासा आहेत त्या सुना झाल्यात अण्णा, आणि ज्या सुना आहेत त्या सासा झाल्यात, असं बघायला मिळतं माऊली. म्हणून प्रत्येकाला अपेक्षा आहे स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य. कैवल्य, तू शाळेत जातो का नाही? कितीला आहे? 4थीला आहे. शाळेत गेल्याच्या नंतर बेल किती वेळा होते? 3 वेळा होते. एक भरायची, एक दुपारच्या सुट्टीची आणि एक शाळा सोडायची म्हणजे शेवटची बेल. तुला सगळ्यात आवडती बेल कोणती आहे? शेवटची बेल त्याच्या सर्वांची आवड. म्हणजे पारतंत्र्य कोणालाही आवडत नाही, स्वातंत्र्य आवडतं. विठाला विठाला का? पहिल्या बेलेला शाळेत जावं लागतं, दुपारी जेवायची सुट्टी होती पण घरी जाता येत. पण शेवटची जी बेल आहे ती झाल्यानंतर आपण मोकळे झालो, म्हणजे स्वतंत्र झालो. म्हणजे सर्वांना जी अपेक्षा आहे ती स्वातंत्र्याची आहे. सर्वांना माहेराची अपेक्षा आहे. प्रत्येक संतांना जी आहे ती माहेराची अपेक्षा आहे. आपुल्या माहेरा, तुकोबाराय म्हणतात, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या जाईन मी आता. म्हणजे तुकोबारायांना माहेराची अपेक्षा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जाईन के माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. ज्ञानोबारायांना सुद्धा माहेराची अपेक्षा आहे. जाईन गे माये तया पंढरपुरा, बेट्यानं माहेरा आपुलिया. आणि सर्वांच्या पाठात असणारं प्रमाण जनाबाई, बाई बाई जाते ग माहेरा, बाई
स्वातंत्र्याची अपेक्षा आहे, म्हणजे माहेराला जाण्याची अपेक्षा आहे. अशी एक सासूर वाचन नाथ महाराज सांगतात, अशी एक सासूर वाचन सासरला कंटाळलेले, या सासूर वासाला ती कंटाळी. आणि कंटाळ्याच्या नंतर इथं नदी आहे का आसपास? इथंच वडा आहे, वडाच घेऊ आपण, नदी नसं. एक सासूर वासी, हे कोणतं नगर? आणि याच्या शेजारी दुसरं काहीतरी सांगा ना एखादा. अयोध्यानगर. एक बजाजनगरची सासूरवासीन आहे आणि एक अयोध्यानगरची सासूरवासीन आहे. दोघी कुठं आल्या? पण जी सासूरवासाला जी कंटाळलेली होती ना, ती होती अयोध्यानगरची. कुठली? अयोध्यानगरची. ती आली कुठं? इथं नदीला. आणि नदीला आल्याच्या नंतर ती कशासाठी आली होती? महिला मंडळ जीव देण्याकरता. कशासाठी? का तर या सासूरवासाला ती खूप कंटाळलेली आहे. तिला वाटलं आता मला जीवत द्यायचं. काय द्यायचा? जीवत द्यायचा म्हणे. मी इतके कंटाळे या सासूरवासाला. पण ही सांगत कोणला होती? ती बजाजनगरच्या मैत्रिणीला. बरं, जीव देणं सोपं आहे का हो? कोणाला जीव द्यावं वाटतं का? 95-100 जरी वय झालं गुरुजी, तरी जीव कोणाला देऊ वाटत नाही. कृष्णा महाराज कोरोनात आपण बघितलं, पूर्ण इस्टेट गेली तरी चालेल, कंपनी इकली तरी चालेल, पण मी वाचलो पाहिजे. मराव कोणाला वाटत नाही. आगा मर हा बोलून साथी. कानावर मरण हा शब्द जरी पडला तरी माणसाला ते दुःख देतो. पण झालं असं बरं का अण्णा गणेश महाराज, आता 7-8 दिवसापूर्वीची घटना आहे. काय घटना आहे? मी पुण्यावरून कीर्तन करून आलो माऊली, आणि आल्याच्या नंतर रात्रीचे 2:30-3 वाजले होते. किती? 2:30. जीव देणं कोणालाही आवडत, मराव कोणाला वाटत नाही. 2:30-3 वाजले रात्रीचे. आणि एक आजीबाई काठी टिकीत आणि बॅटरी हातामध्ये, आणि चालले आमच्या कॉलनीमधून कृष्णा महाराज. म्हणलं आजीबाई रात्रीचे 2:30-3 वाजले आणि तुम्ही चालल्या कुठं? ती म्हणले महाराज मी चालले जीव द्यायला. कुठं? जीव द्यायला. आजीबाईला म्हणलं आजीबाई आपलं वय किती आहे आणि आपण आता वाजले किती आणि चालल्या कुठं तुम्ही? ती म्हणले मी चालले जीव द्यायला. म्हणलं आजीबाई ह्या वयात जीव देऊ नये. भरपूर आजीला समजावून सांगितलं. आजीला म्हणलं जर तुम्ही जीव दिला तर बाबाचं कसं होईल? आजी म्हणली त्या बाबामुळं तर मी जीव देते. का? तर बाबा 7 वाजल्यापासून इकडं कळत नाही आलाय म्हणे. आला तसा काठीनं मारतो. त्या पाप्याच्या हातून मारण्यापेक्षा मी जीव द्यायला चालले. आजीला भरपूर समजावून सांगितलं, पण आजीनं काही ऐकलं नाही. आजीला शेवटचा प्रश्न विचारला, आजी जीव द्यायला चालले हे खरं आहे, पण ही बॅटरी कशासाठी चालवली? तर आजी म्हणली जर रस्त्याने मला साप वगैरे चावला तर मी मरण ना. चालली कुठं? आणि कशाला घाबरती? सापाला. म्हणजे मरण कोणालाही आवडत नाही. विठाला विठाला. अशी सासूरवासीन जी आहे ती जीव देण्याकरता आली. आणि आल्याच्या नंतर बजाजनगरच्या मैत्रिणीला ती आपलं हितगुज सांगू लागली. इतकी रडायला लागली, इतकी रडायला लागली. आणि महिला मंडळाचा एक परफेक्ट शब्द असतो, काय? रडू नको बाई, तोंडाने बोल. काय आजीबाई तू म्हणता का नाही? रडू नको, तोंडाने बोल. मला सांग काय झालं ते. तोंडाने बोल म्हणे.
पर इतकी रडायला लागली महाराज, तिच्यासोबत ही पण रडायला लागली. का तर ती काळी 2ला रडत होती, ही काळी 4ला रडायला लागली. गुरुजी तिचा स्वर काळी 2चा आणि हिचं गेला काही दुःख नाही तरी हिचा काळी 4चा. का तर आपली मैत्रीण रडती म्हणून ही पण रडती. काय झालं म्हणे मी सासूरवासाला इतके कंटाळे की मला आता जगावशी अशी इच्छा राहिली नाही. पण असं असतं, आता आपल्यापेक्षा महिला मंडळाला चांगलं माहीत असतं. काय आवाज सर्वांना येतो ना? माग येतो का? आजी, तुळशीवाल्या मावशी, तुम्हाला आवाज येतो का? तुम्ही जातात मन मोकळं करायला, काय दुसरीपाशी मैत्रिणीपाशी, ती मन मोकळं करत असताना ती याच्यापेक्षा जास्त रडती, पण तिकडं हसून जाऊन सांगत, सगळ्या गावाला सांगत बसती काय काय झालं. म्हणजे मन कोणापाशी मोकळं करावं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरांची ओवी आहे, याच्यासाठी ज्ञानोबरा म्हणतात, या लागी सुमनवाने शुद्धमती जो अनिंदकू आणि अनन्य गती पैगा गोप्य ही परितया प्रती चावळीचे सुखे. ज्ञानोबरा म्हणतात, ह्या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहे त्याच्यापाशी आपण आपलं मन मोकळं करावं. कोणापाशी? या लागी सुमनू, ज्याचं मन आपल्याविषयी चांगलं आहे त्याच्यापाशी आपण मन मोकळं करावा. शुद्धमती, ज्याचे विचार चांगले आपल्याविषयी आहे त्याच्यापाशी आपण आपलं मन मोकळं करावा. अनिंदकू, जो आपली निंदा करत नसणारा असला पाहिजे त्याच्यापाशी आपलं मन मोकळं करावा. जो अनिंदकू आणि अनन्य गती, जो आपल्याविषयी अनन्य आहे त्याच्यापाशी आपण मन मोकळं करावा. म्हणजे किती गोष्टी ज्ञानोबा या ओवीमधनं सांगतात, तर 4 गोष्टी. कोणत्या? ज्याचं मन आपल्याविषयी चांगलं आहे, ज्याचे विचार आपल्याविषयी चांगले आहे, जो आपल्याविषयी अनन्य आहे आणि आपला निंदक नाही, असे ज्या 4 गोष्टी ज्या पुरुषापाशी असतील, ज्या महिलेपाशी असेल त्याच्यापाशी आपण आपलं मन मोकळं करावा. पण हे 4ही गोष्ट एकामध्ये दिसून येत नाही. तर हे कोणापाशी आहे? एक तर संतापाशी सापडतात, नाहीतर देवापाशी सापडतात. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात, जर तुम्हाला जायचं असेल तर देवाच्या गावाला जा. आणि तुम्हाला जर सुख दुःख जर आपल्याला सांगायचं असेल, या आई जगदंबेला जर आपल्याला सांगायचं असेल, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूप, देव निवारील भूप, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा. अण्णा म्हणत असते, जशाची तसं कसं काय आलं बोय, त्यांचा शिष्य आहे म्हणून जशाची तसं आलं. माझे पशीच राहतात आमचे वायकर सर, जवळचे आम्ही राहायला, एकाच कॉलनी बदलले बघ. वायकर सरांची चाल आहे, अभंग सरांचा नाही. जाऊ देवाची या गावा, या अभंगामध्ये प्रत्येक चरणाला वेगवेगळा राग लावलेला आहे. 4ही चरणामध्ये 4 राग सरांनी वेगवेगळे लावलेले. ते सर्व झालेले, सर्व काही आता इथं आपल्याला तो ती वेळ नाही. महाराज म्हणतात, जर तुम्हाला जायचं असेल तर देवाच्या गावाला जा. आणि आपल्या मनातलं जर सुख दुःख जर आपल्याला सांगायचं असेल तर हे आई जगदंबेसमोर, म्हणजे देवासमोरच आपण सांगायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तशी ती सासूरवासीन अयोध्यानगरची, बजाजनगरच्या सासूरवासिनीला सांगत होती, इतके कंटाळे म्हणे, इतका कंटाळा आला मला या सासरचा. उबगले सासरी
मजात माहेरास न्यावो उबगले सासरी मजात माहेरास न्यावो इवडा तुमचा जाच देवा पाया पडते हो एवढा तुमचा जाच देवा पाया पडते हो पाया पडते हो पाया पडते हो पाया पडते पाया पडते. अगं इतके कंटाळे या सासरला इतका जाच देतात घरी सासऱ्याचा जाच मला भारी हा सासरा 50 मरावा आणि हा जन्माला यावा इतका त्रास देतो इतके कंटाळे परत मला घरी जाण्याची इच्छा नाही. सासऱ्याचा जाच मला भारी सासू जी आहे इतका सासूरवास करते मला घरी जाण्याची अपेक्षा नाही. पण सासऱ्याने त्रास देऊ द्या सासूने देऊ द्या नंदेने देऊ द्या नाही तर कोणीही देऊ द्या फक्त जर तिच्या पतीने जर तिला म्हणला ना त्यांच्याकडे काय लक्ष देते माझ्याकडे दे ती अख्खा सासूरवास जो आहे तो भोगायला तयार असते. विठ्ठल विठ्ठल इतकी कंटाळी ती सासूरवासीन म्हणले आता मला घरी जायचं नाही जायचं तर जीवत द्यायचं म्हणे आता घरी जायचं नाही. ती बजाजनगरची जी होती ना साहेब गणेश महाराज ती म्हणली एक काम कर तू कशाला मरतेस मग काय कर इकडं लक्ष द्या काय म्हणते ती तू कशाला मरते एक काम कर काय त्यांनाच मार ना कोणला त्यांनाच मार तू कशाला जीव देते कोणला सासरा सासू जाऊ ननंद तिचं पोरग यांना मारून टाक ना तू कशाला मरतेस हा त्यांना मारायचं एवढं सोपं आहे काय सोपं नाही म्हणे. चल म्हणे एक तुला सांगते काय चल म्हणे माझ्यासोबत आमच्या बजाजनगरला मोठा देवीचं मातेचं मंदिर आहे. कोणाचं मोठा देवी मातेचं आमच्या बजाजनगरला मंदिर आहे म्हणे. माझ्यासोबत जर आली ना हे तुला कसे मारायचे ते सांगते म्हणे. काय करायचं म्हणे चल माझ्यासोबत. आली आल्याच्या नंतर आई जगदंबेसमोर उभा राहिली आणि हे ठाणं कसं हो महाराज नवसाला पावणार आहे आणि आल्याच्या नंतर तिथं चालू होता लाभो लागला 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 आंबेचा लाभो लागला 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 आंबेचा माई माऊलीचा माई माऊलीचा माई माऊलीचा विठाबाई माऊलीचा लाहो लागला 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 बेटा लाहो लागला लागला बेटा लाहो लागला 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 बेटा आल्याच्या नंतर तिथं गोंधळ चालू होता आणि म्हणली ही बजाजनगरची सासूरवासीन म्हणले जर तुला या सर्वांच्या त्रासापासून जर वाचायचं असेल तर या आमच्या मोठा देवीला नवस कर. नवस जर केला तर तू यांच्या त्रासापासून मुक्त होशील. मग तिनं ठरवलं आता मी मोठा देवीला नवस करणार. पण नवस करण्याच्या अगोदर काहीतरी आपल्यामध्ये पुण्य असलं पाहिजे. कमीत कमी आपण रोज जरी नाही दर्शनाला आलो इथले रोज जरी आपण दर्शनाला नाही आलो कमीत कमी प्रत्येक मंगळवारी तरी आपण देवीच्या दर्शनाला आलं पाहिजे. जर आलेच नाही तर ती नवसाला पावन तरी कशी बरोबर की नाही. जर नवरा कामालाच नाही गेला तर पगार येईन का त्याच्याकडे त्याच्यासाठी त्याला कामाला जावाच लागणार आहे. म्हणून आपण नाही आपल्याला रोज जमलं तर आपण प्रत्येक मंगळवारी का महिना मोठा देवीच्या मंदिरासमोर आलं पाहिजे. आणि ती जी सासूरवासी नाही ती आई जगदंबेला म्हणते काय म्हणते जर तू मला पावली तर मी तुला रोडगा वाहीन अभंगाच्या पहिल्या सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला मला
चाली आता ऐकायला खूप दुर्मिळ झाल्यात का तर आता डिजिटल युग आलंय ना तर चाली बी थोड्या डिजिटल झाल्या पण ह्या जर चाली ऐकायचं असेल तर त्याला वारकरीच पाहिजे माणूस विठ्ठला विठ्ठला किती सुंदर चाल गायली महाराज अण्णांनी काय म्हणले सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा माझी न तुला सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला एक एक हुनबळी आहेत महाराज सर्व दिग्गज मंडळी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत फक्त यांच्यात पोरगा मीच झालो हे सगळे पण आता काय करावं आता जरी पोरगा असलं तरी आता नारदाच्या गादीवर उभा आहे आणि वारकरी संप्रदायाचं एवढं इतकं महत्वाचं आहे महाराज जर फक्त हे इथंच घडू शकता दुसरीकडे नाही का तर इथं वाजवणारे सोमनाथ महाराज आणि आवड माऊली आहेत उदाहरण देतो फक्त का आज माझ्यासोबत आमचे कृष्ण महाराज आलेले आहेत हे दुसरीकडे नाही होत का तर हे जर आज आले असते दुसरीकडे ते म्हणले असते तुमचा पखवात घ्यायचा आणि इथं बसायचं तुला माईक असू नाही तर नसू पण हे वारकरी संप्रदायाचं मनच एवढं मोठं आहे म्हणजे हे कीर्तन म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये सर्व जे आपल्या या भजन कीर्तनामध्ये आहेत सर्वांचे मन इतके साप आहे महाराज की ते आल्याच्या नंतर हे म्हणले नाही नाही तुम्ही वाजा हे दुसरीकडे बघायला मिळतं का महाराज नाही मिळत महाराज म्हणून सर्व वारकरी मंडळी इथं आल्याच्या नंतर खूप आनंद वाटतो महाराज सत्वर पावगे मला पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिनं तुला माझा प्रश्न असा आहे जे नाथ महाराज आहे ते श्रीमंत आहे आणि शांत आहे श्रीमंत शांत आहेत पण त्यांना श्रीमंत असले म्हणून त्यांना मागायची गरज आहे का म्हणजे आईला नवस करण्याची नाथ महाराजांना काही गरज आहे का जो श्रीमंत मनुष्य आहे तो कोणाला पैसे मागतो का बरं काही मागतो का दुसरं नाही मागत असे असणारे नाथ महाराज आहे कसे ज्यांच्या घरी निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी दत्ता चोपदारी करीतासे ज्यांच्या घरी स्वतः देव चोपदार होतो त्यांना आई जगदंबे समोर नवस करण्याची काही गरज आहे का पहिला मुद्दा असा आहे कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे आनंद भक्ती भावे आनंद भक्ती भावे ज्यांच्या घरी देव कावडीने पाणी वाहतो त्यांना आई जगदंबे समोर नवस करण्याची गरज नाही पण नाथ महाराज आजच्या अभंगामध्ये एका सासूर वासनीचं रूपक करून आजच्या अभंगामध्ये आई जगदंबेला नवस करतात सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिनं तुला ही आई जगदंबा माता कोण आहे नाथ महाराज कोणाच्या समोर उभा आहे स्वर्ग मृत्यू स्वर्ग मृत्यू पाताळी आता मंडप घातिला हो चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो पुराणी अनुवाद की तुझा
बोला बोला कृष्णबाई माऊलीचा हो बोला बोला अंबाबाई माऊलीचा हो कृष्णबाई माऊलीचा कोणासमोर नाथ महाराजांनी गोंधळ मांडला तर पंढरीश पांडुरंगाच्या समोर हा गोंधळ मांडलेला आहे. पांडुरंग परमात्मा काय आणि आई जगदंबा माता काय, दोन्ही एकच आहे, फक्त रूप वेगळे आहेत. बरोबर की नाही? कोण कोण? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाटी हो कुंडली गती म्हणता शोभे वाळवंटी हो कुंडली गती म्हणता शोभे वाळवंटी हो एका जनार्दनी आंबा उभी करते मोनी कट्टी हो एका जनार्दनी आंबा उभी करते मोनी कट्टी हो बोला 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 आपण झाले 8 वाजल्यापासून तुम्ही विना घेतला तेव्हापासून तुम्हीच म्हणतात. तुम्ही म्हणजे तुम्ही सर्व टाळकरी म्हणतात. त्याच्यानंतर मी आलो, मी म्हणायला लागलो. पण हे म्हणतेत का? पण नाही म्हणण्याचं कारण बी एक आहे की 9 दिवस उपास आहे ना, आवाज तरी कसा निघा. बरोबर की नाही? जर आपल्याला जर आई जगदंबा माता जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचे असेल, जर आपण तिच्या दरबारामध्ये जर आपण असून तर आपण भजन केलं पाहिजे. म्हणून आता सर्व जे महिला मंडळ आहे ते माझ्या मागे म्हणतील, म्हणतात ना एका स्वरामध्ये, उधो बोला उधो बोला उधो बोला अंबाबाई माऊलीचा हो. वा वा. उधो बोला मोठा देवी मातेचा हो. क्या बात आहे. वा वा. नक्कीच आई जगदंबा माता तुम्हाला आशीर्वाद देईन बरं का. टाळी वाजा सर्वांनी एकदा तुमच्यासाठीच. ज्यांचे गावी केला वास त्यांची नसावे उदास. कारण की आज आई जगदंबे समोर आपलं कीर्तन आहे आणि हे नवरात्री मधलं आहे. म्हणजे आणि अभंग आपण अभंग जो घेतला आहे तो त्याच कालावधीतला घेतला आहे आणि गोंधळाचा घेतला आहे. म्हणजे थोडंफार आता हे होणारच आहे. म्हणून आई जगदंबेच्या समोर आपण निश्चित आपण तिचं वर्णन केलं पाहिजे, आपण तिचं नामस्मरण केलं पाहिजे. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई कृपा कली माझ्यावरी जागावी तो रात झाली, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात झाली. आज गोंधळाला ये गोंधळ बाणला भवानी गोंधळाला ये गोंधळ बाणला भवानी गोंधळाला ये गोंधळ बाणला भवानी गोंधळाला ये. आई जगदंबे समोर आई जगदंबेचं वर्णन झालं पाहिजे. लख पडला प्रकाश दिमट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला दिमट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. विपणाचा दिमाग सुटला, अंतरंगी समाल सुटला, ऐरणीचा समाल सुटला या कहाणीचा. लख पडला
कीर्तन त्याच्यातच होईन. तुम्ही मला पुढल्या वर्षी गोंधळाला बोलित होय. बडे सर म्हणते महाराज कीर्तनापेक्षा गोंधळ भारी करू शकतात. पण अभंगच आपला आहे. सत्वर पावगे मला भवानी आहे रोडगा वाहिन तुला. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात हे आई जगदंबा माता, जर तुम्हाला प्रसन्न झाली तर मी तुला रोडगा वाहीन. रोडगा कोणता व्हायचा? जर आपण दृष्टांतातला जर रोडगा बघितला तर तो रोडगा कसा तयार होतो महिला मंडळ माहिती आहे का? नसन माहिती तर रेसिपी सांगू का? रेसिपी सांगतो, ऐकून घ्या. 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ, त्याला भिजवण्यासाठी 1 कप दूध. 3 झाले का? 3 झाले. आणि त्याला खरपूस करण्यासाठी थोडं तूप आणि त्याला भाजवण्यासाठी थोडा झाला का पंचतत्वाचा रोडगा. असा हा झाला दृष्टांतातला. पण हे आई जगदंबा माता नाथ महाराज म्हणतात मी जो रोडगा म्हणतो तो हा नाही. कोणता आहे? जे हे पंचतत्वाचा जो हा देह बनलेला आहे पंचतत्वापासून. कोणते कोणते? पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. ह्या पंचतत्वापासून जो रोडगा बनला आहे तो मी तुला वाहीन. म्हणजे हा देह मी तुला वाहीन. सत्वर पावगे मला भवानी आहे रोडगा वाहीन तुला. आता सरळ सरळ म्हणतो आणि शेवटी तुम्ही ठरवा आता कोणी चाल लावायची ती, बरं का? दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात सासरा माझा गावी गेला तिकडेच खप्पवी त्याला. ती सासरूवासीन म्हणते जो माझा सासरा आहे ना तो नंदेच्या गावाला गेलेला आहे, त्याला परत येऊ देऊ नको, तिकडच खपेव. म्हणजे दंभ नावाचा सासरा. या देहामध्ये जो दंभ आहे ना त्याला तिकडच राहू दे, परत येऊ देऊ नको. जर तू असं केलं तर मी तुला रोडगाव आहे. सत्वर पावगे मला भवानी आहे रोडगाव आहे ना तुला. दंभ नावाचा सासरा म्हणजे नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा करोनी पोटी मागे न ज्ञान पुत्रा धरोनी अंतरी सद्भावाच्या मित्रा. दंभ सासरा सासरा चांदीन कुपात्रा. कोणता सासरा? दंभ नावाचा सासरा. दंभ सासरा सासरा चांदीन कुपात्रा. आईचा जोगवा जोगवा मागेना. आईचा जोगवा मागेना. आईचा जोगवा जोगवा मागेना. आईचा जोगवा जोगवा मागेना. माऊली हे म्हणतो म्हणजे असंच नाही म्हणत, यांचा सर्वांचा अंदाज घेऊन म्हणतो. कोणी उठत काय, कोणी येतं काय इकडं, त्याला आपण लय घाबरतो. म्हणून तुम्ही जोपर्यंत शांत आहे तोपर्यंतच मी म्हणून घेतो. जर तुम्ही उठल्या तर तुम्ही मला म्हणून देणार नाही. सर्वांचा अंदाज घेऊनच म्हणतो. आणि टायमाचा बी मला भान आहे. आणखीन फक्त 5 मिनिटं आहे, कारण की डिजिटल युगातला महाराज आहे ना. का तर इथं आल्याच्या नंतर कळलं महाराज 8 ते 10 कीर्तनाचा टायमिंग आहे. आणि 8 ते 10 कीर्तनाचं टायमिंग नंतर सर्वांना भोजन आहे. आता मी ते म्हणतात ना कोणाच्या पाठीवर पाठ लात मारा पण पोटावर, तसं मी काय तुमच्या पोटावर लात मारणार. बरोबर आपण 10ला थांबणार आहे. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात नाथ महाराज दंभ नावाचा जो सासरा आहे तो तिकडे गेलेला त्याला तिकडच खपव. तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात सासू माझी जाच करती लवकर निर्दळी तिला. सासू नाम कल्पना. कल्पना ही इतकी बेकार आहे महाराज. आता इथं प्रत्येक जण येताना कल्पना करून आला होता. कोणताही प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी आहे. जर मी 9:15 पर्यंत गेलो तर जे कल्पना करून आले होते 9ला कीर्तन थांबणार आहे, नंतर आपल्याला भोजन आहे, त्यांना दुःख होईल का नाही सर? का तर ते कल्पना करून आले होते मनामध्ये. कल्पना इतकी वाईट आहे महाराज. ही कल्पना या देहामधून काढून टाक. हे आई जगदंबे ही जी कल्पना आहे, कल्पना नावाची जी सासू आहे ती या देहामधून काढून टाक. कल्पना म्हणजे नवीनच लग्न झालेलं होतं, 2-3 महिने झाले ते लग्नाला, बरं का.
आणि सुनबाई अशी सारून घेत होती आणि वरती एक डांगर बांधलेला होता. आता उपास आहे म्हणून डांगर वरती बांधलेला होता आणि सासूबाई सारवत असताना सुनबाई सारवत असताना तो डांगर तिच्या समोर पडल्याच्या नंतर तो फुटला. फुटल्याच्या नंतर सुनबाई इतकी रडायला लागली, कल्पना सांगायची बरं का, इतकी रडायला लागली. तिचं बघून बाहेर सासूबाई होती ती आत येऊन तिच्यापेक्षा जोरात रडायला लागली. हे तुमचा गुणधर्म आहे, एक रडायला लागली का दुसरी रडते. सासूबाई रडायला लागली म्हणून गल्लीतल्या सर्व बाया आल्या रडायला लागल्या. तेवढाच सासरे बाहेरून आले, म्हणले काय भानगडे हो, आपल्या घरी असं झालं काय, इथं सर्वजण मला तर व्यवस्थित दिसतात, हे रडतात का. सासरे बाहेरून आले, सर्व जे महिला मंडळ जमलो त्यांना विचारलं काय रडतात, ते म्हणले आतून आवाज येतो म्हणून आम्ही रडतो. बायकोला विचारलं का रडते, ती म्हणे सुनबाई रडते म्हणून मी रडते. सुनबाईला विचारलं का रडते, सुनबाई म्हणली मामाजी जो आपला डांगर बांधलेला तो खाली पडला आणि फुटला. सासरा म्हणला तुला कोणी काही म्हणलं का सोमा, तुला कोणी काही म्हणलं का, त्रास दिला का, म्हणणं आहे मग रडतेस का. ते म्हणले मामाजी तो डांगर वरती बांधलेला होता आणि तो जिथं फुटला, जर तिथं माझं लेकरू असतं तर. काहीला आज लक्षात येईन, काहीला उद्या, तिथं जर माझं लेकरू असतं तर. लग्नाला किती दिवस झाले, 2 महिने. म्हणजे कल्पना जी आहे ना ती फार वाईट आहे. सासू माझी जाज करती लवकर निर्दळी, तिला जाऊ माझी फडफड बोलती, जाऊ नाम इच्छा, ही जी इतकी फडफड बोलती ना, हिची जर फडफड बोलणं जर बंद करायचं असेल तर तिचा जो नवरा आहे, जो माझा धीर आहे म्हणजे काम, हो काम एकदा जर तू मारला तर हिची बोलण्याची जी बडबड आहे ती बंद होऊन जाईल. पण काम सोपं आहे का महाराज, तू चांगल्या चांगल्याला कामाला लावतो. कोण काम, कोणाला लावलं, येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन, मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, चंद्राची दराला लाविला गेले. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्र चंद्राशी दरारा लाविला जेने. म्हणजे त्यांनी चांगले चांगले कामा लावले. कोणी कामाने, येडका मदन अशी या अभंगामध्ये 10 जणांची यादी. किती, 10 जणाला. म्हणजे भले भले या कामाने सोडले नाही तर आपण किस काम के त्या कामाच्या नादी लागू नको. मग हे आई जगदंबे, ही जी माझी जाऊ आहे इच्छा नावाची, अगोदर तिचा नवरा मार म्हणजे काम मार. तो काम मेल्याच्या नंतर ही जी मला फडफड बोलती ना, हिची बोलती बंद होईल. म्हणून सत्वर पावगे मला भवाने गुडगावा इन तुला. नंदीचं कार्ट किरकिर करतो. ननंद म्हणजे ममता. ममता इतकी वाईट आहे महाराज. इथं आता जे बसलेले आहेत सर्वांनी आपलं लेकरा बाळापुरतं कमवून ठेवलेलं आहे, काही काहींनी नातवाचं सुद्धा कमवून ठेवलंय. पण ममता इतकी वाईट, ती अख्ख्या पिढीचा कुळाचा विचार करते. काय अख्ख्या कुळाचा विचार करते. म्हणजे ही ममता अगोदर मार. नंदेचं कार्ट किरकिर करतंय, खरूज होऊ दे त्याला. खरूज, आता खरूज सांगितली असती पण आता आपलं वेळ संपला. म्हणून सत्वर पावगे मला भवाने रोडगावा हिन तुला. दादला मारून आहुती देईन. जो दादला आहे, दादला नाम नवरा, नवरा नाम अहंकार. या देहामध्ये जो दादला रूपी अहंकार आहे त्याला मार. तो मेल्याच्या नंतर त्याला याच्यातून बाजूला कर. दादला मारून आहुती देईन म्हणजे ज्ञानाग्नी जी आहे ती आहुती मी तुला देईन. दादला नाम अहंकार. अहंकार प्रत्येकाला इथं अहंकार आहे का नाही, आहे का नाही, अहंकार आहे का. अहंकार प्रत्येकाला अहंकार आहे. तुम्हाला आहे आणि मला आहे. मला कोणता अहंकार आहे, मला कोणता अहंकार आहे. मी नारदाची गादीवर उभा आहे, आणखीन अर्धा तास जरी लांबलं तरी मला कोणी काय म्हणू शकत
हा मला अहंकार. तुम्हाला कोणता अहंकार आहे? 9च्या पुढे जाऊ द्या, बघतोच. विनोदाचा भाग झाला, पण प्रत्येकाच्या मनामध्ये अहंकार आहे. जर आपण एखाद्याच्या घरी गेलो चहा प्यायला, माऊली गेल्याच्या नंतर अगोदर म्हातारा येतो घरातला, महाराज आलं का लक्षात की सर्व जे आहे ना ते बरोबर ना. माझ्यामुळं म्हातारा बाजूला गेला का लेख पुढे येतो, महाराज काय सांगाव तुम्हाला, मला माहिती मी काय करतोय आता ना. पोरगा गेला की याची आई समोर येते, महाराज माझ्या भावाने त्याने बघितलं म्हणून याचं जमलं नाही तर. आणि तेवढ्याच सुनबाई येते, महाराज मी आहे म्हणून. अहंकार, मीपणा. ही सासूरवासीन आई जगदंबेला म्हणते, दादाला मारून आहुती देईन मोकळी करगे मला. आणि एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, मरू दे नाही बरं का, जाऊ दे. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. एकटीच का तर हे आई जगदंबा माता, मी जर एकटी असेल तरच मला तुझी प्राप्ती होईल. एकटा माणूस असला की तो शांत असतो, पण दुसरा जर घेतला तर तो शांत बसत नाही. म्हणून जर मला जर मुक्तावस्था जर प्राप्त करून घ्यायची असेल तर मला एकटीला असू दे, मला तुझ्या स्वरूपात विलीन करून घे. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. सत्वर पाव घे मला, भवानी आई रोड गावा येन तुला विठोबा. गोडखी करगे तिला, नंदेचं काराटा किरकिर करत, खरुज होऊ दे त्याला. दादला मारून आहुती देईल मोकळी करगे मला. आणि एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, आणि एकटीच राहू दे मला. जसं मला अभंगावरती बोलण्याची जशी मला आई जगदंबेने बुद्धी दिली तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. जर अभंग आपण जर बघितला तर खूप मोठा आहे, याच्यात ज्ञान असं ओतप्रोत भरलेलं आहे. माझ्यासारखे किती बी महाराज लोक आले आणि प्रत्येक सप्त्यात रोज 9 दिवस जरी अभंग हाच घेतला तरी पण याचं गुह्य कोणाला कळणार नाही. म्हणून अभंग खूप सुंदर आहे. भारुड या प्रकरणातील नाथ महाराजांचा आजचा अभंग आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्याकडं आता वेळ हातात नाही. तुम्ही म्हणताना महाराज मग एवढ्या वेळ काय सांगितलं होतं, एवढ्या वेळ कीर्तनच सांगत होतो. आणि जे कोणी इथं जाणकार असतील त्यांना बी विचारा की कीर्तनच सांगत होतो का, तर आमची गुरु परंपरा आहे. अभंगाला सोडून दुसरीकडे जायचं नाही. आमचे जे गुरुवरे आहेत ते हरिभक्तपरायण महामंडलेश्वर 1008 स्वामी त्रिवेंद्रानंद सरस्वतीजी महाराज
यांच्याकडे आम्ही जे आमचे माऊली महाराज आणि मी आणि उद्याचे जे कीर्तनकार आहेत बाळकृष्ण महाराज इलक, ते आपल्या देवगिरी या संस्थांचे मठाधिपती आहेत. त्यांचं पण सुंदर असं कीर्तन आहे. आज तुम्ही जर आपण पत्रिका जर बघितली, आता आपल्या घरातल्यासारखं बोलतो आता, या अगोदर काढतो, 2च मिनटं घेतो. घरातल्यासारखं 2 मिनटं बोलतो, म्हणजे मी काय तुमच्यापेक्षा वेगळा नाही. सर्व परिचित आहेत आणि सर्वांना मी लहानपणापासून बघतो. का तर इथं जी आपण जी जर पत्रिका बघितली तर खूप मोठी आहे आणि आमच्या येणाऱ्याला असं वाटतं की खूप मोठा सप्ताह आहे. आपला मोठा सप्ताह आहे. गर्दी जरी नसली तरी दर्दी आहे, पण थोडी आणखीन जर गर्दी केली आमच्यासारख्याला काही फरक नाही पडणार, पण आई जगदंबेला आनंद वाटेल. म्हणून सर्वांनी उद्या येताना आपल्या फ्लॅट सिस्टीममध्ये भरपूर फ्लॅट आहेत, त्यातलं एक एक जरी माणूस इथं आणलं तरी आपली आणखीन संख्या वाढेल. आणि हा सप्ताह होणं म्हणजे सोपा नाही. 9 दिवसाचा सप्ताह आहे महाराज. 7 दिवसाचा सप्ताह करणं माणसाला कठीण होतं, तर हा 10 दिवसाचा सप्ताह आहे. आणि 10 दिवसाच्या सप्त्यामध्ये हे काय सोपी गोष्ट आहे का? एवढे सर्व जाणकार मंडळी, दिग्गज मंडळी सर्व इथं आहेत, सोपी गोष्ट नाही. म्हणून आपण तन मन धनाने जर आपण भगवंताला एक हाताने दिलं तर भगवंत आपल्याला 2 हाताने देतो. ही मोठा देवी माता आपल्याला निश्चित 2 हाताने देईल आणि दिलेलं पण आहे. म्हणून आपण इथं आल्याच्या नंतर कुठलीही काटकसर करायची नाही. आपण करतात असं मला म्हणायचं नाही, पण कुठलीही काटकसर करायची नाही. एकदम मनोभावे आपण आई जगदंबेची सेवा करायची. म्हणून आता जास्त वेळ न घेता अण्णा इथेच थांबतो. का तर मी झाले आता नवरात्र चालू झाल्यापासून रोज कीर्तन आहेत. काल आमच्या गडावरती म्हणजे बाबांनी कीर्तन ठेवलं होतं, तिथं सकाळी घनसांगवीला कीर्तन केलं, ते करून परत आता इथं, आणि उद्या परत दहाव्याचं प्रवचन आहे. पुढं आमच्या या दोन्ही बंधूच्या म्हणजे बहिणीची सासू वारली, पांगरमला 10वा आहे, म्हणजे सकाळी परत इथून जाऊन आम्हाला तिथं जायचं आणि उद्या परत संध्याकाळी कीर्तन. म्हणजे तुमच्यापेक्षा मला जास्त घाई आहे आणि टायमाचं महत्त्व आहे. म्हणून जास्त वेळ न घेता इथंच आपण कीर्तन थांबवू. ज्यांच्या माध्यमातून मला ही कीर्तनाची सेवा मिळाली ती असणारे आमचे प्रभाकर गुरुजी बडे यांच्या माध्यमातून आमचे आव्हाड सर असतील. माऊलींचा बी फोन आलता, गणेशरावची ना आमची तर साहेबांची आमची सतत भेट होती. आणि आजचे यजमानच ते आहेत. तुम्ही यजमान म्हणल्यामुळं मला आता काय टेन्शनच नाही आलं. माऊलीला म्हणलं कोणती गाडी आणू सांगा, काय हेलिकॉप्टरनी येऊ? माऊली म्हणे तू हेलिकॉप्टरनी नाही तर विमानाने. आपले म्हणे सर्व. म्हणलं काय हरकत नाही, आमचे विनोदाचा भाग या. असे असणारे आमचे आजचे जे कीर्तनाचे यजमान आहेत आमचे गणेश पाटील आव्हाड, भैरवनाथ ट्रान्सपोर्ट, सर्वांचे चरणी आता नतमस्तक होतो. सर्वांचे नाव घेतले असे समजून आता सेवेला इथंच पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय जय